मला माहिती आहे तुम्हाला पोट कमी करायचंय, वजन कमी करायचंय, म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पाहताय। तर बघा, आता हे खाली आपल्या इथे खाली लटकलेलं पोट असतं ना, अशी चरबी खाली लटकली आहे किंवा असे 3 टायर झालेले असतात। आता हा आपला हा कमरेचा घेर काय होतं माहितीये, आपली चरबी असते ना ती इथे अशी जमा झालेली असते, इथून अशी बॅक साइडून अशी आपला फॅट असा खाली आपल्याला आपली चरबी आहे ना ही आपल्याला अशी पूर्ण असे गोळे गोळे झालेले दिसतात बघा, असे दोन्ही साइडने असे ना गोळे असतात, असे हातात सुद्धा येतात पूर्ण, इथे पाठीवरचा फॅट सुद्धा असतो, असे 3 असे ह्या साइडला असे गोळे असतात झालेले इकडे पाठीमागे। हे सगळं केव्हा होतं, ज्यावेळेला आपला फॅट आपली चरबी एकाच जागेवरती जमा होते, आपण कोणतीही एक्सरसाइज करत नाही, शरीराची हालचाल करत नाही, त्यामुळे काय होतं हा सगळा फॅट आहे ना हा हळूहळू जमा होत असतो, असा नसतो की एका दिवसात किंवा एका आठवड्यात एका महिन्यात जमा झालेला आहे, त्याला वेळ लागलेला असतो, पण आपण त्यावेळेला लक्ष देत नाही। आता हे सगळं आपल्याला केव्हा दिसतं की जेव्हा आपल्याला जो आपण दररोजचा ड्रेस घालतोय, दररोजचं टी शर्ट असेल, ब्लाऊज असेल, कोणताही ड्रेस असेल, तो जेव्हा घालत असतो आणि तो ड्रेस आपल्याला 2, 3, 4 महिन्यानंतर आपल्याला अजिबात येत नाही, हात एकदम असे टाईट होतात, हा पोटाचा घेर म्हणजे आता समजा पोट असं खूप जास्त आपल्याला त्यावेळेला सुरुवातीला नसतं, आणि ज्यावेळेला आपण ड्रेस घालायला जातो आणि पूर्ण हे आपल्या ड्रेसमधून ना आपला हा सगळा फॅट आपल्याला इथून दिसून येतो, तेव्हा आपण जागे होतो की आपल्याला वजन कमी करायचं आहे, शरीरावरचा फॅट कमी करायचा आहे, आपल्याला आजार चालू होतात, डायबिटीज, थायरॉइड, बीपी, गुडघे दुखतात, आता खूप सारे आजार आपल्याला चालू होतात। पण हे केव्हा होतं, ज्यावेळेला वजन जास्त वाढतं ना त्यावेळेलाच हे सगळे आजार सुद्धा आपल्याला चालू होतात। मग आता मी तुम्हाला इथे ना असे काही एक्सरसाइज सांगणार आहे, ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला दररोज करायच्या आहेत, तुम्हाला चॅलेंज घ्यायचं आहे 30 दिवसाचं आणि दररोज करायचे आहेत, अजिबात स्किप करायचं नाहीये, 3 महिने तरी तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज करायच्या आहेत। अगदीच तुम्हाला ह्या एक्सरसाइज कठीण वाटतायत तर मी माझ्या चॅनलवरती दररोज नवीन नवीन एक्सरसाइज व्हिडिओ अपलोड करते। काय करायचंय, ज्या एक्सरसाइज जमतील त्या करायच्या आहेत, एवढं असं पण नाही की खूप कठीण आहेत, एकदम साध्या सोप्या असतात। पूर्ण बघा, तुमचं हे पोट पण एकदम असं पूर्ण सपाट होणार आहे, हा कमरेचा घेर तुमचा कमी होणार आहे, हिप्सवरचा, ह्या मांड्यांवरचा फॅट, हातावरचा, हाताची चरबी खाली लटकत असेल ती सुद्धा कमी होणार आहे, हा फेस आपल्या इथे गळ्यावरती फॅट असतो कमी होणार आहे, सगळा कमी होणार आहे। पण जसं सांगेन तसं केलात तर होणार आहे, फक्त व्हिडिओ पाहून काहीही होणार नाही। त्यामुळे आजपासून सुरुवात करा आणि मला कमेंट्स करायचे आहेत कुणी कुणी माझ्यासोबत एक्सरसाइज केलेली आहे आणि कोण कोण स्वतःला 30 दिवसाचं चॅलेंज देणार आहेत। हे 30 दिवसाचं चॅलेंज झालं की पुन्हा 1 तारीखपासून आपल्याला 30 दिवसाचं असं 3 महिने म्हणजे 90 दिवस तरी तुम्हाला सगळं करायचं आहे, नक्की होणार आहे। लग्न असू देत, साखरपुडा असू दे, काही असू दे, आता दिवाळी येते, तोपर्यंत जर तुम्हाला स्वतःला फिट, हेल्दी आणि व्यवस्थित एकदम छान सुंदर दिसायचं असेल, आपली बॉडी तुम्हाला स्वतःची शेपमध्ये आणायची असेल तर ह्या गोष्टी नक्की फॉलो करा। आज मी तुम्हाला इथे अशा काही एक्सरसाइज सांगणार आहे ना, या पूर्ण आपला जो टार्गेट आहे ना आपल्या पूर्ण पोटावरती असणार आहे, पूर्ण शरीरावरतीच असणार आहे। पण पोट काय होतं माहितीये, ज्यावेळेला तुम्ही एक्सरसाइज करायला लागाल ना काय होणार माहितीये, शरीरावरचा फॅट कमी होतो, सुरुवातीला आपल्याला इथे गळ्यावरती तुम्हाला जाणवणार आहे, इथे पाठीमागे इथे बॅक साइडचे जे गोळे असतात ते सुद्धा कमी होणार आहेत, कमरेचा घेर, इथे पाठीमागे ह्या आपल्या मांड्या, आणि हळूहळू शेवटला आपला हा पोटाचा फॅट जातो। त्यामुळे टार्गेट आपला फक्त पोटासाठीच असणार आहे, म्हणजे आपलं तुमचं पोट हे पुढे आलेलं आहे ना ते कमी करण्यासाठी, पण तुमच्या ओव्हरऑल पूर्ण शरीरावरील फॅट कमी होणार आहे। अशा काही एक्सरसाइज तुम्हाला मी आज सांगणार आहे। आता जास्त बडबड केल्यासारखी सुद्धा तुम्हाला वाटणार आहे, पण बडबड यासाठी करते की तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून। तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत। आता इथे तुम्हाला मी फक्त 10-10 काउंटिंग करून दाखवणार आहे, पण तुम्हाला त्या सगळ्या व्यायामाचे तुम्हाला 4 सेट मारायचे आहेत, 30-30-30-30 वेळा काउंट करून। आता मला माहितीये सुरुवातीला पहिल्या दिवशी तुम्हाला हे जमणार नाहीये, तर सगळ्यात पहिल्यांदा आता नवीनच करताय, सवय असेल ना तर तुम्ही करू शकता, 30 ने काउंटिंग करा चालेल, 40 ने 8 दिवसानंतर करा चालेल, असे तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइजचे 4 सेट मारायचे। ज्यांना फास्ट लवकरात लवकर रिझल्ट पाहिजे त्यांच्यासाठी सांगते, आणि ज्यांना सावकाश जायचं आहे, वजन खूप जास्त आहे, वय खूप आहे आणि एक्सरसाइजची अजिबात सवयच नाहीये, त्यांनी काय करायचंय, सुरुवातीला फक्त 10 वेळा काउंट करायचंय, 1 सेट मारायचंय, पुन्हा दुसरा, तिसरा, चौथा, अगदीच 3 मारले, अगदीच 2 मारले तरी चालतील, पण सुरुवातीला अजिबात शरीराला त्रास देऊन करायचं नाहीये। व्हिडिओ समोर, मोबाईल समोर ठेवा आणि करा, कारण काय होतं चुकीचं व्हेरिएशन करता मग कुठेतरी क्रॅम्प येतो, म्हणजे चमक भरते आणि मग काय होतं शरीर दुखणार आहे एक्सरसाइज नंतर। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की मला व्यवस्थित करायचं आहे तर व्हिडिओ व्यवस्थित पहा, अजिबात न स्किप करता। काय करायचं, आता इथे मी बॉल घेतलाय, आता तुमच्याकडे बॉल असेल तर तुम्ही बॉल घ्या, डंबल्स असेल तर डंबल्स सुद्धा घेऊ शकता,
किंवा बॉटल 1 लिटरची किंवा 2 लिटरची बॉटल घेतली, सुरुवातीला 1 लिटरची घ्या, अगदी जास्त वय आहे तर अर्धा लिटरची घ्या, चालेल. हा हलका बॉल आहे. बॉल काय होतं, आपण हेवी वेटने वजन करतो ना, त्यावेळेला आपल्या शरीरावरती जास्त लवकरात लवकर आपल्याला रिझल्ट दिसणार आहे. हा काय करायचं, दोन्ही असा हात आपल्याला बॉल असा व्यवस्थित पकडायचा आहे, हात वरती ठेवायचे, पाय वरती उचलायचे. आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे आपलं पोट आहे ना, ते आपल्याला असं आतमध्ये खेचायचं आहे. फक्त पोट, नॉर्मली श्वास आपला चालू राहणार आहे, पोट खिचून ठेवा आतमध्ये. बघा मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, तुमचं पोट नक्की कमी होईल, पण सांगेल तसं करा. काय केलं, इथे दोन्ही हात असे ठेवले की पाय आपल्याला वरती उचलायचा आहे. श्वास घेतला, 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 20 वेळा काउंट करायचंय. हा नवीनच असाल तर, नाहीतर तुम्हाला 30 वेळा काउंट करून हा एक सेट झाला. पुन्हा थांबलात थोडा वेळ की पुन्हा हात वरती, 1 2 3 4 5. हळूहळू 8-10 दिवसानंतर थोडंसं फास्ट करण्याचा प्रयत्न करा. नाही जमत आहे चालेल, आरामशीर केला तसं. आता ज्यांचं खूप जास्त पोट असतं बघा, खाली असं खूप जास्त पोट आलेलं असतं, अजिबातच जमत नाही, म्हणजे उभं राहायला सुद्धा त्रास होतो आपल्याला, किंवा आता पाय वरती सुद्धा येणार नाही असा येईल. चालेल चालेल, हा पण प्रयत्न करायचा आहे. अजिबात स्वतःला असं समजू द्यायचं नाही की मला जमणार नाहीये, जमणार आहे, करायचं आहे. नेक्स्ट एक्सरसाइज आपण पाहणार आहोत. तर इथे आपण काय करणार आहोत, दोन्ही पायांमध्ये आपल्याला 2 फूट एवढं गॅप ठेवायचं. काय करायचंय, वरती हात असे, इथे श्वास घ्यायचाय, श्वास सोडत खाली. हा थोडंसं पाठीमागे जायचंय. इनहेल एक्सेल, इनहेल एक्सेल. श्वास घेतला, श्वास सोडला, पुन्हा इथे श्वास घेतला, हा असं तुम्हाला कंटिन्यू 20 किंवा 30 वेळा करायचंय. पूर्ण दाब तुमच्या पोटावरती येणार आहे. खाली जाणार आहात ना, हा पूर्ण दाब पोटावरती येतो. आता सगळेजण काय बोलतील की आम्हाला जास्त खालीच जाता येत नाहीये, गुडघे असे वाकतायत. चालेल, हा काय करायचंय, श्वास घेतला, चालेल, हलकासा गुडघा असा बाहेर आला, चालेल. हा फक्त पाठ कंबर सरळ ठेवा. पाठ कंबर सरळ म्हणजे बघा, आता खाली मी जाते बघा, खाली गेली, पुन्हा माझी बॉडी सरळ आली. खाली गेल्यावर हा आपला स्ट्रक्चर असा करायचा नाहीये, बॉडीचा सरळ जसा आहे तसाच, आणि वरती यायचंय. आता आपण ही एक्सरसाइज केल्यानंतर बॉल खाली ठेवायचा आहे, जे असेल ते बॉटल बॉल. आता इथे काय करायचंय, हात असा पाठीमागे ठेवायचा आणि बॅकवर्ड बेंडिंग करायचंय. काय करायचंय बघा, व्यवस्थित असं इथे कमरेला पकडायचंय. हे कशासाठी करायचंय की आपण खाली वाकल्यामुळे पाठ आणि कंबर दुखू नये, पाठीवरती प्रेशर येतो त्याच्यासाठी. त्यामुळे इथे फक्त एकदाच करून घ्यायचंय, पाठीमागे जायचंय हळूहळू आणि होल्ड. जेवढं शक्य आहे इथेपर्यंत झालात तरीही चालेल. हा आणि होल्ड राहायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड स्लोली रिलॅक्स. अगदीच सुरुवातीला थोडं मानेवरती तुम्हाला वाटेल प्रेशर आलाय, हलकंसं एवढं गेलात ना तरी चालेल, पण व्यवस्थित पाठीला पकडा. आता आपण इथे तिसरी एक्सरसाइज पाहणार आहोत. ही एक्सरसाइज आहे ना आता आपण जी पाहणार आहोत ती पण एकदम खूप छान आणि एकदम तुम्हाला इफेक्टिव्ह आहे. काय होतं माहितीये, या एक्सरसाइजमुळे हा पोटावरचा फॅट पण कमी होतो, ह्या मांड्यांवरचा, या हिप्सवरचा फॅट, कमरेवरचा फॅट कमी होतो. त्यामुळे तुम्हाला ही एक्सरसाइज करायचीच आहे. तुम्ही इझिली कोणीही करू शकते, एवढी सिंपल आहे. काय करायचंय, दोन्ही हात फक्त असे ठेवायचे, पाठीमागे असे मानेला इंटरलॉक करायचे नाहीयेत, मानेवरती प्रेशर येतो त्यामुळे फक्त असे करायचे आणि पायवरती उचलायचंय क्रॉस. 1 बघा, 2 पोट टाईटच असणार आहे, आतमध्ये खेचून ठेवायचंय. हा 3 4. आता सगळेजण बोलतील आमचा पाय टच होत नाही ह्या कोपऱ्याला, तर काय करायचंय, 1 2 3 4 5. हलका तरी दाब येणार आहे. हळूहळू 8 दिवसानंतर पाय स्वतःहूनच वरती येईल, प्रॅक्टिस केलात तर. हा दररोज, असं नाहीये की एक दिवस केलात दुसऱ्या दिवशी नाही केलात, असं करायचं नाहीये. आता नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया. ही एक्सरसाइज सुद्धा एकदम छान आणि मस्त आहे. काय करायचंय बघा, हात तसेच त्याच पोझिशन मध्ये ठेवायचे
आणि आपला हात आहे ना, आपला पाय आपल्याला डावा पाय क्रॉस पाय, आता उजवा असेल तर डावा पाय वरती येणार आहे बघा. 1, पुन्हा पाय हातपाठी गेला. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हात टच होत नाहीये पायाला, काय करा. 1, 2, 3, 4, 5. अगदीच इथेपर्यंत आला चालेल, पण तुम्हाला करायचंय, थांबायचं नाहीये अजिबात, करायचंय. आणि होणार आहे, सगळ्यांना होणार आहे. प्रयत्न केल्याशिवाय काही होत नाही, त्यामुळे प्रयत्न नक्की करायचा आहे. आता इथे काय करायचंय, पुन्हा आपल्याला बॉल किंवा बॉटल घ्यायचंय, जे असेल ते, आणि फक्त हात आपल्याला वरती ठेवायचे. हा, अजिबात हात खाली घेऊन यायचे नाहीयेत, हात सरळ असणार आहेत. आणि पोट जसं सांगितलंय तसं आतमध्ये खेचून ठेवा. जसं आता आपलं समजा पोट असं पुढे आहे, हा, तर ते पोट काय करायचंय, पोटाला फक्त आतमध्ये असं खेचायचं, आतमध्ये जेवढं खेचता येईल तेवढं. हा, पूर्ण खेचून ठेवलात की ते श्वास घेतला, जेवढा पाय वरती येतोय तेवढा बघा. 1, 2, 3, 4, 5. आता जर समजा पाय जास्त वरती येत नाहीये, त्यांनी काय करायचं, 1, 2, पण हात वरती सरळ. हा, 3, 4, 5. तोंडावाटे श्वास सोडलात ना असा, तरी चालेल. खूप छान एक्सरसाइज सांगितलेत मी, नक्की रिझल्ट दिसणार आहे. मला कमेंट्स सुद्धा आले आहेत, खूप जणांच्या कमेंट्स आल्या आहेत की मॅडम आमचं 2 महिन्यात 6-7 किलो वजन कमी झालेलं आहे. मी तुमच्या 8 दिवस एक्सरसाइज करते, मला खूप छान फरक पडलाय. जो ड्रेस मला येत नव्हता मी कपाटात ठेवला, तो ड्रेस मला यायला लागलाय. खूप अशा कमेंट्स आलेल्या आहेत. असे छान छान रिझल्ट ऐकून मला सुद्धा एवढं खूप छान वाटलं की मी ज्या एक्सरसाइज सांगते त्या तुम्ही करता आणि तुम्हाला त्याचा फरक सुद्धा आहे. पण प्रामाणिकपणे केलात तर नक्की रिझल्ट दिसेल. आता इथे आपण नेक्स्ट पाहणार आहोत एक्सरसाइज. आता इथे आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. सूर्यनमस्कारमध्ये ना 12 आसने असतात, त्यामुळे तुमच्या पूर्ण शरीरावरचा फॅट कमी करायला खूप छान आहे. आता ज्यांना जास्त गुडघेदुखीचा त्रास आहे, खाली वाकल्यावर जास्त त्रास होतो, पाठ कंबर दुखी आहे, त्यांनी सूर्यनमस्कार करायचे नाहीयेत. खूप जास्त त्रास होतोय त्यांच्यासाठी सांगते, नाहीतर तुम्ही व्यवस्थित करू शकता सूर्यनमस्कार. कारण माझ्या क्लासमध्ये 50, 60, 70 वर्षाच्या महिला सुद्धा करतात. त्यामुळे तुमचा त्रास कितपर्यंत आहे हा तुम्हाला स्वतःला बघायचा आहे आणि तरच तुम्हाला सूर्यनमस्कार करायचे आहेत. उगाच शरीराला त्रास देऊन तुम्हाला करायचं नाहीये. तर आपण सूर्यनमस्कार पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप. काय करायचंय मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते, समजून घ्या. सूर्यनमस्कारने तुमचं फॅट जास्तीत जास्त लवकरात लवकर कमी व्हायला मदत होणार आहे. हा, काय करायचंय, बरोबर मॅटच्या समोर यायचं आहे आणि दोन्ही हात आपल्याला इथे पाय एकत्र जॉईंट असणार आहेत बघा. श्वास घ्यायचा आहे, दोन्ही हात इथे नमस्कार मुद्रेमध्ये, इथे श्वास सोडून द्यायचा आहे. नॉर्मल आपली ब्रीदिंग असणार आहे. पुन्हा इथे श्वास घेतला, हात वरती, बॅकवर्ड बेंडिंग, पुन्हा घेतलेला श्वास सोडत खाली जायचं. दोन्ही पायांच्या बाजूला आपले हात आले पाहिजे. सुरुवातीला पूर्ण हात असे खाली टच होत नसतील, असे ठेवलात तरीही चालेल. हा, खाली गेलात, इथे तुमची ब्रीद नॉर्मल असणार आहे, श्वास सोडून दिलेला आहे आपण. पुन्हा आपल्याला आपला डावा पाय पाठीमागे घेऊन जायचा आहे बघा. गुडघा खाली टच करायचा आहे आणि हा पाय आपला फोल्ड असणार आहे आणि आपल्याला वरती बघायचं आहे. इथे श्वास घेतला, पुन्हा श्वास सोडत आपला उजवा पाय पाठीमागे जाणार आहे. ह्या आपण पर्वतासन मध्ये आलेलो आहोत. आता इथे नॉर्मल आपली ब्रीदिंग असणार आहे. आता इथे काय करायचंय, थोडंसं आपल्याला असं फ्लँक मध्ये यायचंय, गुडघा खाली टच करायचा आहे. आता आपली चेस्ट आपल्याला इथे टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता सगळ्यांनाच खाली जमत नाही. पहिल्या सुरुवातीला हातावरती आपल्या पूर्ण भार येतो, कारण पूर्ण असं खाली जायला सगळ्यांना जमत नाही. त्यांनी काय करायचंय मी दाखवते. त्यांनी ह्या पोझिशन मध्ये काय करायचंय, आपल्या गुडघा खाली टच केला, थोडंसं पुढे आलात, खाली गेलात की पटकन भुजंगासन. हा, असं आपल्याला भुजंगासन मध्ये यायचंय. पुन्हा आपल्याला वरती यायचंय, पायांच्या बोट आपल्या बोटांवरती आपल्याला भार द्यायचा आहे. पुन्हा पर्वतासन. पर्वतासन मध्ये आलो आणि आपल्याला आपला उजवा पाय पुढे घेऊन यायचा आहे बघा, असं दोन्ही हातांच्या मध्ये. आता सुरुवातीला सगळ्यांचाच पाय पुढे येत नाही, एवढाच येतो, चालेल. असा केलात ना सुरुवातीला तरी चालेल. हा, हळूहळू प्रॅक्टिस नंतर तुमचा पाय पुढे येणार आहे. इथे वरती बघायचंय आणि पुन्हा आपल्याला आपला आता हा पाय म्हणजे डावा पाय आपल्याला जवळ घेऊन यायचा आहे.
दोन्ही पाय एकत्र आलेले आहेत, हात खाली आणि पुन्हा श्वास घेतला, इथे श्वास सोडून दिला. आपण डावा पाय पाठीमागे आपला घेऊन गेलेलो, आता आपल्याला उजवा पाय आपला पाठीमागे घेऊन जायचा आहे. पुन्हा एकदा करून दाखवते, व्यवस्थित पाहायचं आहे. 1 2 3. हा, आता आपला उजवा पाय जाणार आहे. 4 5. बघा, खाली आपले गुडघे टच, चेस्ट टच, हिपचा भाग वरती. 6 7. पुन्हा पर्वतासन. 8. आता आपला डावा पाय आपल्याला पुढे घेऊन यायचा आहे, वरती बघायचंय आणि दोन्ही पाय एकत्र. पुन्हा अँड रिलॅक्स. तर अशा पद्धतीने आपल्याला सूर्यनमस्कार करायचे. आता सगळ्यांना सुरुवातीला सूर्यनमस्कार जमतीलच असं नाहीये, तुम्ही 1-2 पासून सुरुवात करा, चालेल. माझ्या क्लासमध्ये पण सगळ्यांना जमतात असे नाहीयेत. आता त्यांना 1 महिना लागला, 2 महिने लागले, काय काय जणांनी 8-5 दिवसातच सगळ्या म्हणजे सूर्यनमस्कार लगेच इझिली शिकलेले आहेत. तुम्हाला थोडा वेळ लागेल पण चालेल, पण सूर्यनमस्कार दररोज करा, कारण आपलं फॅट बर्न करायला खूप मदत होते. आता इथे आता तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जर समजा एकाच पायाने सूर्यनमस्कार करताय ना, समजा एकच पाय तुमचा पाठी जातोय आणि तोच पाय पुढे येतोय, असं केला तरीही चालेल किंवा अल्टरनेट केलं तरीही चालेल, जसं तुम्हाला व्यवस्थित जमेल तसं करायचं आहे. ॲटलिस्ट दिवसातून तुम्हाला सुरुवातीला 5 पासून सुरुवात करा आणि त्यानंतर 10, 15, 20 असं करून करून हळूहळू त्याच्यात काउंटिंग वाढवायचे. एकदा तुमच्या शरीराला सवय झाली की तुम्ही एकदम आरामशीर करणार आहात. आता आपण इथे अजून एक शेवटची एक्सरसाइज पाहणार आहोत. ह्या कमरेवरचा फॅट कमी करायला, हा पोटाचा असा घेर, कमरेचा घेर जास्त झालेला आहे ना, ही चरबी इथे अशी खाली लटकते, त्याच्यासाठी असणार आहे. पायांमध्ये व्यवस्थित 3 फूट एवढं गॅप ठेवलं, हात सरळच ठेवायचा. याआधी सुद्धा ही एक्सरसाइज खूप वेळा सांगितली आहे. 1 2 बघा, 3 4, पूर्ण ताण येतोय, पूर्ण ही साईड खेचली जाते. 5, फक्त हात असा समोर आणू नका, फक्त हात सरळ, बॉडी सरळ, बस. जेवढी खाली जाते तेवढीच बॉडी. 8 9 10 असं तुम्हाला 30 वेळा तरी काउंट करायचं आहे. हळूहळू तुम्ही त्याच्यात काउंटिंग ह्याच्यात वाढवलात तरी चालेल. आता ही सगळ्यात शेवटची एक्सरसाइज आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, 5 मिनिटं प्राणायामसाठी वेळ असेल तर प्राणायाम करा. प्राणायामचा व्हिडिओ सुद्धा अपलोड आहे. आता इथे आपण आहार कसा घ्यायचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्यवस्थित सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपल्याला करायच्या आहेत आणि जसं सांगेन तसं मी गॅरंटी देऊन सांगते, नक्की तुमचं वजन कमी होणार आहे. फक्त 3 महिने द्या, 3 महिन्यात 30 किलो कमी वजन होतं की नाही ते बघा, नक्की होणार आहे. पण तुम्ही केलात तर. एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीत पटकन सांगणार आहे, काय खायचं आहे काय खायचं नाहीये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जे तुमच्या घरात आहे तेच तुम्हाला खायचं आहे. वेगळं असं त्याच्यामध्ये ऍड काय करायचं नाहीये, कुठेही जायची गरज नाहीये. घरातल्याच गोष्टीमुळे आपण आपलं पूर्ण आहार घेणार आहोत आणि आपलं वजन कमी करणार आहोत. तर सगळ्यात सकाळी पहिली उठल्यावरती आपल्याला सगळ्यात सकाळी लवकर उठायचं आहे. आता कधीही उठताय, 6 वाजता उठताय, 7 वाजता उठताय, 1 ग्लास पाणी प्या, नॉर्मल प्या, थंड प्या, गरम प्या, कसलं असेल ते प्या. ते पाणी प्यालात की तुम्हाला इथे जिऱ्याचं काय करायचं मी सांगते. एक पावडर बनवून ठेवा. जिरं अर्धा समजा, 2 चमचे जिरं, 2 चमचे ओवा, 2 चमचे बडीशेप आणि एक असे 2-3 तुकडे दालचिनीचा तुकडा आणि 1-2 किंवा 4-5 अशा लवंग, हे आणि ओवा, 1 चमचा ओवा. तर घरात आपली घरगुती सुद्धा हळद भेटते, ती हळद थोडीशी अर्धा चमचा तुम्हाला टाकायची आहे आणि सगळं ना हे मिक्सरला फिरवायचं आहे. थोडंसं गरम करा, ओवा जिरा वगैरे सगळं, आणि एका भांड्यामध्ये ठेवा आणि दररोज 1 चमचा ना तुम्हाला ते सकाळी उकळून त्याचं पाणी प्यायचं. 1 ग्लास त्याचं पाणी तुम्हाला प्यायचं आहे सकाळी खाली पोट. हे झालं तुमचं सकाळचं. की नाश्त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, अजिबात चपाती भाकरी खायची नाहीये. वजन कमी करायचंय ना, लवकरात लवकर अजिबात खायचं नाहीये. नाश्त्यामध्ये तुम्ही पोह्यांमध्ये तुम्हाला भाज्या, गाजर, मठार किंवा तुम्ही ना चणे, आपण चणे सुद्धा टाकून पोहे बनवून खाऊ शकतो. उकडलेले चणे असतात किंवा पनीरचे तुकडे टाका. पोह्यांमध्ये जास्तीत जास्त भाज्यांचा वापर करून पोहे बनवण्याचा प्रयत्न करा. कमी तेलात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळं जेवण कमी तेलातच बनलं पाहिजे. सगळ्यांना घरच्यांना आवडत नसेल कमी तेलात, तर स्वतःसाठी कमी तेलात 1 चमचा वापरून तुम्हाला एकदम 1 चमचा छोटा चमचा वापरून फक्त फोडणीपुरता तुम्हाला फोडणी टाकण्यापुरता तेल वापरायचं आहे. जिरं मोहरीची फोडणी द्या आणि पोहे बनवून खायचे आहेत. किंवा डोसा खाऊ शकता 2. 2 साईजचे डोसे तुम्ही खाऊ शकता. नारळाची चटणी कमी खा, सांबर खाऊ शकता त्याच्यासोबत किंवा टॅमॅटोची चटणी चालेल.
किंवा जर समजा इडली खाताय, मी तुम्हाला फक्त पोषण सांगणार आहे केवढं खायचं आहे. इडली खाताय तर इडलीच्या बॅटरमध्ये गाजर, बीट, कांदा, टमॅटो, मिरची हे सगळं कापून टाका आणि त्याच्या तुम्ही इडल्या 4 खाऊ शकता. आता समजा नॉर्मल फक्त पिठाच्याच इडल्या खाताय, म्हणजे त्याच्यामध्ये त्या बॅटरमध्ये तुम्ही काहीही टाकत नाहीयेत, तर फक्त तुम्हाला 3 इडली खायचेत किंवा 2 इडली. आणि जेही अन्न खाताय ते चावून चावून खायचं आहे. पटापट आपलं उगाचच घास एकत्र असं करून खायचं नाहीये. चावून चावून खा. जेवढं चावणार आहात तेवढं तुमचं पचन चांगलं होणार आहे. डोसा, समजा तुम्ही इडली डोसा हे खात नसाल तर अंडी खा उकडून 2 चालेल. एका अंड्यामध्ये तुम्हाला येल्लो खायचं आहे, एका मधलं येल्लो खायचं नाहीये. किंवा खाल्लं तरी चालेल, एवढा काहीच प्रॉब्लेम होत नाही. तर तुम्ही 2 अंडी खाऊ शकता किंवा तुम्ही चाट बनवून खाऊ शकता. उकडलेल्या चण्या म्हणजे मोड आलेले असतील कडधान्य, कुठलेही कडधान्य मोड आलेले उकडलेले, कांदा, टमॅटो, काकडी टाकून तेही तुम्ही खाऊ शकता. किंवा ड्रायफ्रुट्स घ्या. ब्लॅक कॉफी आवडत असेल तर ब्लॅक कॉफी सुद्धा तुम्ही सकाळची पिऊ शकता नाश्त्यासोबत. नुसती फळं खाल्ली, फळं जे फळ असेल ते आणि त्याच्यासोबत ड्रायफ्रुट्स आणि त्याच्यासोबत ब्लॅक कॉफी असं सुद्धा तुम्ही खाऊ शकता. किंवा तुम्ही सँडविच बनवू शकता. सँडविचमध्ये तुम्ही कांदा, टमॅटो, बीट, गाजर हे सगळं टाकून ग्रीन चटणी लावून फक्त रोस्ट करून 2 तुम्ही ब्रेड खाऊ शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. सकाळचं हे खाल्लं किंवा पनीर टाका, पनीर खाऊन, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला ना जेवढं तुम्ही सकाळी जेवण घेणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन ऍड असणं गरजेचं आहे. आता तुमचं जेवढं वजन आहे ना तेवढं तुम्हाला प्रोटीन गरजेचं आहे. तुम्ही असं बॅलन्स करून खाल ना, तुमचं वजन आयुष्यभर कधीच वाढणार नाही. जेवढं आहे तेवढंच राहील मेंटेनमध्ये आणि कमी सुद्धा होणार आहे. आता हा झाला आपला सकाळचा नाश्ता. जे असेल ते फक्त पोषणमध्ये बस. आणि नाश्ता झाला की बरोबर तुम्हाला 10 वाजता एक ग्रीन टी घ्यायची आहे. 10च्या आत तुम्हाला नाश्ता करायचा आहे. टायमिंग, वेळ खूप महत्त्वाची आहे. नाश्ता केलात, आता समजा तुम्ही नाश्ता 10च्या आत केलाय की तुम्हाला 11 किंवा 11:30च्या दरम्यान एक ग्रीन टी घ्यायचीच आहे कंपल्सरी. ग्रीन टी आवडत नसेल तर काय करा, जिऱ्याचं पाणी बनवा, सोपचं पाणी बनवा, चालेल. पण तुम्हाला ग्रीन टी घ्या. ग्रीन टीमुळे काय होतं सांगते, ह्या सगळे पाणी लिक्विड सांगते काय घ्यायला सांगते माहितीये. तुम्हाला असं वाटेल की माझं वजन हे सगळं पाणी प्यायल्यामुळे कमी होईल, माझं पोट कमी होईल. नाही, याच्यामुळे तुमचं वजन कमी होणार नाहीये. तुम्हाला फक्त तुमचं मेटाबॉलिझम चांगलं होणार आहे. आणि मेटाबॉलिझम ज्या वेळेला आपलं चांगलं असतं ना त्यावेळेला आपली चरबी, आपलं वजन कमी व्हायला खूप फास्ट मदत होते. त्यामुळे सांगते, जेवढं लिक्विड हे पाणी आपल्याला घेणं गरजेचं आहे तेवढं तुम्हाला घेत राहायचं आहे. ग्रीन टी का, ग्रीन टीमुळे आपलं मेटाबॉलिझम खूप छान होणार आहे आणि त्यामुळे तुमचं वजन फास्ट लवकरात लवकर कमी होतं. बघा आता जे लोक बारीक असतात बघा, त्यांना कितीही खाल्लं जरी ते तुमच्यापेक्षा जास्त खात असतील तरी त्यांचं वजन वाढत नाही. तर का, तर त्यांचं मेटाबॉलिझम हे खूप छान आहे. त्याच्यामुळे त्यांच्या शरीराला जास्त जो कोणता पदार्थ खातायत तो त्यांचं वजन तेवढंच राहतं, कंट्रोलमध्ये राहतं. त्यांना त्याचा काही फरक पडत नाही त्यांच्या शरीरावरती, वजन त्यांचं वाढत नाही. पण आपलं मेटाबॉलिझम हे स्लो असल्यामुळे लगेच आपण साधं थोडं जरी निदान आपण असं जेवणाकडे बघितलं ना तरीही सुद्धा आपलं वजन वाढतं. म्हणून का, तर आपलं मेटाबॉलिझम स्लो आहे. तर मेटाबॉलिझम आपल्याला फास्ट आपल्याला वाढवायचं आहे. म्हणून हे सगळे ग्रीन टी वगैरे प्या. ग्रीन टी प्यालात की त्याच्यासोबत तुम्हाला भूक असेल तर तुम्ही फळ खाऊ शकता किंवा शेंगदाण्याचा लाडू, एक छोटा शेंगदाण्याचा लाडू खाऊ शकता, राजगिऱ्याचा लाडू खाऊ शकता, मखाने रोस्ट करून खाऊ शकता, चणे शेंगदाणे खात असाल तर आपल्या ह्या मुठीत बसतील एवढेच, हातात असे घ्यायचे आहेत, मुठीत बसतील एवढे बस. आणि त्याच्यासोबत ग्रीन टी कंपल्सरी, हे तुम्हाला करायचंच आहे. ही ग्रीन टी झाली की तुम्हाला 1 वाजायच्या आधी जेवायचं आहे. सगळेजण बोलतात आम्ही ऑफिसमध्ये असतो किंवा शेतात काम करायला जातो. ठीक आहे ना, तिथे तुमचा डबा घेऊन जा सोबत. समजा 1चा 1:30 वाजतोय चालेल, पण 1चा 2, 3 वाजू नका. जास्त आपल्याला वेळ करायचा नाहीये, टायमिंग मध्ये जेवायचंय. आता तुम्ही हे सांगितल्याप्रमाणे 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस फॉलो कराल, पण 4थ्या दिवशी जसं आहे तशाने वजन कमी होणार नाही. त्यामुळे स्वतःला हे डोक्यात एकदम फिक्स करा की मला करायचं आणि मी करणारच. मोबाईलमध्ये अलार्म लावा वाटल्यास, लक्षात राहत नसेल तर. टायमिंग लक्षात राहत नाही मला ह्या टायमिंगला काय खायचंय तर असं करा. पण 3 महिने हे स्वतःसाठी द्या. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते होणार आहे, नक्की होणार आहे. तर हे झालं दुपारचं जेवण. तर दुपारच्या जेवणामध्ये कडधान्य जेवढे पण आहेत त्याच्या तुम्ही उसळी बनवून, म्हणजे भाजी उसळ जे बनवत असाल ते बनवून तुम्हाला 1 वाटी घ्यायचं आहे. त्याच्यासोबत 1 भाकरी, चपाती शक्य असेल तेवढी कमी करा. जर चपाती खात असाल तर 1 किंवा 1.5 चपाती घ्या. समजा तुम्ही 2 खाताय ना चपाती, तिथे तुम्हाला 1.5 चपाती करायची. त्या पण एकदम जास्त मोठी असेल तर 1च घ्या. आणि एकदम छोटे छोटे तुकडे करा त्या चपातीचे ताटात. जसं आपण लहान मुलांना भरवतो बघा, तसे एकदम छोटे छोटे तुकडे खा आणि ते चावून चावून तुम्हाला खायचं आहे.
आणि त्याच्यासोबत तुम्हाला सॅलड हा असणारच आहे. काकडी, गाजर, टोमॅटो, कांदा जे आवडेल ते, पण काकडी एक कंपल्सरी असली पाहिजे ताटात. जेवणाच्या आधी ती काकडी तुमची संपली पाहिजे बस. म्हणजे तुमचं जेवण कसं असणार आहे सांगते. दुपारचं 1 वाटी भाजी जी असेल ती, पनीर, चिकन, मासे, अंडी काय खात असाल ते, पण कमी तेलात बनलेलं. हां, आणि किंवा कडधान्यांची कुठलीही भाजी असेल चालेल, आणि त्याच्यासोबत एक पालेभाजी कुठलीही असेल चालेल, हे असेल. आणि त्याच्यासोबत एक भाकरी किंवा 1.5 चपाती ऑप्शन सांगते तुम्हाला. आणि समजा भाकरी चपाती काहीच खात नाही आहेत, भात खायचा आहे, तर आपण 1 वाटी घेतो डाळीला छोटी, तेवढा वाटी तुम्ही भात खाऊ शकता. आता मी असं बोलल्यावर तुम्ही वाटी पूर्ण भरून दाबून दाबून घ्याल नाही. जेवढा वाटी आहे तेवढा वरतीपर्यंत भात आला पाहिजे बस. तेवढा वाटी एक भात, भाजी, सॅलड, आणि ताक आवडत असेल तर ताक किंवा अर्धा वाटी दही, एवढाच जेवण असलं पाहिजे बस. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही घ्यायचं नाही. हळूहळू जेवलात ना अजिबात तुम्हाला भूक लागणार नाहीये. किंवा तुम्ही एक भाकरी घ्या, भाकरी खाण्याने पोट एकदम भरलेलं राहतं. आता हे झालं दुपारचं जेवण. दुपारचं जेवण झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी भूक लागते, खूप भूक लागते, समजत नाही काय खायचं. मग आपण काहीतरी अनहेल्दी खातो, चिप्स वगैरे खायचे नाही आहेत, चिप्स वगैरे काहीच नाही. जसं सांगितलं तसं मखाना घ्या, भेळ बनवा मुरमुऱ्याची चालेल, किंवा कुठलं तरी फळ खा. पण फळ पण तुम्हाला 4-5 वाजायच्या आधी खाऊन घ्यायचं आहे. जास्त संध्याकाळी फळं आपल्याला खायची नाही आहेत. किंवा काकडी घ्या, काकडीचं चाट बनवा चालेल. आता ज्या लोकांना चहा आवडतोय त्यांनी चहा खूप जास्त सवय असते, खूप वर्षानुवर्ष पीत आलेले आहेत, लगेच एकदम आपण पटकन सोडू शकत नाही. आणि सोडायची पण नाहीये कुठली वस्तू लगेच पटकन, वेळ लागतो थोडा शरीराला. त्याने काय करायचंय, चहा आहे ना 1 कप घेताय, अर्धा कप करा, पण गुळाचा बनवा. गुळाचा चहा खूप छान होतो. अद्रक टाका त्याच्यामध्ये, थोडंसं इलायची, हा थोडीशी चहा पावडर, थोडंसं वाटत असेल तर दूध थोडं कमी टाका, उकळवा, आणि त्याच्यानंतर गूळ टाका जेवढं हवंय तेवढंच. आणि तो गुळाचा चहा तुम्ही अर्धा पिऊ शकता सकाळी संध्याकाळी. फक्त सकाळी खाली पोट प्यायचा नाहीये, त्याच्यासोबत काहीतरी घ्या. आता हे झाल्यावरती तुम्हाला चहा पित असाल तर चहावाल्यांना सांगितलंय, पण जर चहा पित वगैरे नसाल, नाही सवय नाहीये, तर त्यांनी ग्रीन टी घ्यायची आहे. आणि जे लोक चहा पित आहेत त्यांनी चहा पिऊन झाल्यानंतर अर्ध्या तासाने ग्रीन टी घ्यायची, संध्याकाळची कंपल्सरी घ्यायचीच आहे. किंवा जेवल्यानंतर अर्ध्या तासाने घ्या चालेल, पण ग्रीन टी तुमची 3 टाइम झाली पाहिजे दिवसातून. हे झालं की रात्रीचं जेवण हे खूप महत्त्वाचं आहे. आपण काय करतो माहितीये, खूप रात्री लेट जेवतो आणि लगेच झोपायला जातो, आणि मग आपलं जे खाल्लेलं आहे ना ते आपल्याला पचतच नाही. म्हणजे आपलं डायजेस्टच होत नाही, ते तसंच साचून राहतं अन्न आपल्या शरीरामध्ये, आणि त्याचं फॅटमध्ये रूपांतर होतं. त्याच्यापेक्षा आपल्याला खरं तर आपल्या शरीराला संध्याकाळच्या जेवणाची गरजच नाहीये. हा, पण आपल्याला भूक लागते कारण आपण उशिरा झोपतो. त्यासाठी काय करायचंय, जेवढं शक्य होईल तेवढं 7 वाजायच्या आत जेवण्याचा प्रयत्न करा. मी तर बोलेन तुम्ही 6-6:30 वाजता जेवलात तरीही चालेल. मला माहिती आहे हे शक्य होत नाही जेवायला, कारण घरातले यायचे असतात, ऑफिसमधून असतं, त्यामुळे आपण सुरुवातीला कसं जेवणार. पण ठीक आहे ना, जर वजन कमी करायचं तर ह्या गोष्टी करून बघा. फक्त 8 दिवस तरी करून बघा, बघा किती फरक जाणवणार आहे. किती छान बॉडी एकदम रिलॅक्स वाटते, हलकी हलकी वाटते. आणि तुम्हाला हे सवय झाली ना तर तुम्ही स्वतःहूनच ह्या गोष्टी फॉलो करणार आहात. त्यामुळे तुम्हाला संध्याकाळचं जेवण हे लवकरात लवकर जेवायचंय. संध्याकाळी नाही भात खायचंय, नाही भाकरी खायची आहे, किंवा काहीच खायचं नाही, फक्त सूप, कडधान्यांचं सूप बनवा, टोमॅटो, गाजर, बीटचं सूप बनवा. खूप साऱ्या रेसिपीज आहेत यूट्यूबवरती, त्या पाहून तुम्ही सूप बनवून पिऊ शकता. हा, सूप नसेल तर एक चाट बनवा चण्याचं, किंवा चिकनचं सूप बनवू शकता, अंडी खाऊ शकता उकडून 2, ऑमलेट बनवून खाऊ शकता चालेल. जेवढं लाईटली खाता येईल ना तेवढं खायचंय. आता ज्यांना अजिबात राहवतच नाही, जे पुरुष मंडळी आहेत त्यांच्यासाठी सांगते, त्यांनी 1 भाकरी, भाजी आणि काकडी, गाजर जे असेल ते एवढं जेवण तुम्ही जेवू शकता रात्रीचं. आणि किंवा प्रयत्न करा, आता ज्या महिला आहेत त्यांना पण राहवत नाहीये, सूप खाऊन भूक राहत नाहीये, तर अर्धी भाकरी खा, भाजी आणि सॅलड. सॅलड हा तुमचा सलाद कंपल्सरी सलाद असला पाहिजे. सलादने काय होणार आहे माहितीये, पोट भरलेलं राहणार आहे, फायबर मिळणार आहे तुम्हाला. म्हणजे तुमच्या जेवणामध्ये प्रोटीन, कार्ब्स, सलाड हे सगळं असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही प्रोटीनमध्ये जी भाजी खाताय ती, कार्ब्समध्ये तुम्ही भाकरी, भात जे खाताय ते, आणि फायबरमध्ये जे तुम्ही सॅलड खाणार आहात तो. म्हणून हे सगळं असणं गरजेचं आहे. हा तुमचा पोषण मिल असणं खूप गरजेचं आहे. आणि जेवून झाल्यावरती तुम्हाला एक ग्रीन टी घ्यायची आहे, म्हणजे 3 टाइम तुमच्या ग्रीन टी होणार आहेत. हा, अगदी तर तुम्हाला सवय नाहीये पहिल्याच वेळेला ग्रीन टी प्यायची, आणि खाली पोट ग्रीन टी प्यायची नाहीये, एक सगळ्यात महत्त्वाचं. कारण काय काय लोकांना चक्कर होते, उलटी आल्यासारखं, त्यामुळे खाली पोट पिऊ नका. जर वाटत असेल टेस्ट येत नसेल तर थोडंसं लिंबू पिळा,
म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, दिवसातून 3 वेळा तरी ग्रीन टी प्यायची. पण सवय नसेल ना तर 1 पासून सुरुवात करा. 1 आठवडा 1च प्या. वाटलं की तुम्हाला काही त्रास होत नाहीये तर 2 करा आणि त्याच्यानंतर 3 करा. म्हणजे 3 तुमच्या ग्रीन टी ह्या झाल्याच पाहिजे. बघा कसं फास्ट वजन कमी होतं की नाही, नक्की होणार आहे. त्यामुळे जेवून झाल्यावरती ग्रीन टी 1 प्यायची आहे. म्हणजे 1 तुम्हाला नाश्त्याच्या नंतर, 1 जेवणाच्या नंतर संध्याकाळी आणि 1 रात्री जेवल्यानंतर. समजा ग्रीन टी आवडत नसेल तर बडीशेपचं पाणी बनवा, उकळवा, बडीशेप टाका फक्त 1 चमचा आणि ते पाणी तुम्ही पिऊ शकता. हे असं जर तुम्ही केलात ना, तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते, कुठलीही पावडर तुम्हाला घ्यायची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही. घरातच तुम्ही तुमचं वजन कमी करणार आहात नॅचरल पद्धतीने. आणि सगळ्यात आता महत्त्वाच्या गोष्टी सांगते की ज्या तुम्हाला करायच्या नाही आहेत. बाहेरचा कुठलाही पदार्थ तुम्हाला खायचा नाही. म्हणजे साखरेचा पदार्थ, बेकरीमध्ये जे फूड असतात ते, म्हणजे मिठाई, काहीच नाही. साखरेने बनलेला पदार्थ तुम्हाला पूर्णपणे बंद करायचा आहे. साखर पूर्णपणे बंदच करा 3 महिने, काही फरक पडणार नाहीये. तुम्हाला नॅचरली साखर घ्यायची आहे फळांमधून वगैरे, ती तुम्ही खाऊ शकता. आता हे झालं की तुम्हाला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तळलेला पदार्थ कुठलाच खायचा नाही. नाही घरातला, नाही बाहेरचा, नाही कुठला. पापड खात असेल तर रोस्ट करा आणि खाऊ शकता तुम्ही, जर आवडत असेल तर. आता हे झालं की पाणी तुम्हाला सगळ्यात जास्त प्यायचं आहे. किमान तुम्हाला 3 लिटर पाणी प्यायचं आहे. 60, 70, 80 पेक्षा जास्त तुमचं वजन आहे तर तुम्हाला 4 लिटर तरी पाणी कंपल्सरी प्यायचंच आहे. आणि हे पाणी तुमचं संध्याकाळच्या जेवणाच्या अगोदर, म्हणजे किमान 6 किंवा 6:30 वाजेपर्यंत पिऊन झालेलं असावं. का तर रात्री तुम्हाला जर तुम्ही पित राहिला तर तुमची झोप मोड होणार आहे, तुम्हाला सारखं वॉशरूमला जावं लागणार आहे. त्यामुळे झोप आपल्याला पूर्ण घ्यायची आहे. किमान 8 तास किंवा 7 तासांची झोप पूर्ण झाली पाहिजे. वजन कमी करताय म्हणजे झोप पण आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे झोप पूर्ण असणं पण गरजेचं आहे. त्यामुळे पाणी शक्य असेल तेवढं लवकरात लवकर पिया. जशा गोष्टी सांगितल्या तशा फॉलो करा. मला महिन्यानंतर तुमचा रिझल्ट सांगायचा आहे, एकही दिवस न स्किप करता. चालेल. मला कमेंट्स करायचे कुणी कुणी ह्या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत. आणि मी दररोज व्हिडिओ अपलोड करत जाईन. तुम्हाला त्या एक्सरसाइज करत राहायच्या आहेत, अजिबात न स्किप न करता. जर तुम्ही प्रामाणिकपणे केलात, मी गॅरंटी देऊन सांगते की होणार आहे. लिहून घ्या, नक्की होईल. पण तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न करणं हे तुमच्या हातात आहे. आणि हा व्हिडिओ आवडला आणि कुणी कुणी ह्या गोष्टी फॉलो केल्यात हे मला पहिलं सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइजमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.